मस्त असे मी साबुदाण्याचे थालीपीठ बनवलेले आहे. खूप छान क्रिस्पी आणि आतमधून छान असे मऊसूत झालेले आहे. बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत. श्रावण सोमवार चालू आहे, तर त्याच निमित्ताने मी हे इथे साबुदाण्याचे थालीपीठ बनवलेले आहे. खूपच मस्त झालेले आहेत आणि इथे जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहेत बनवायला. 2च गोष्टी वापरून इथे मी हे थालीपीठ बनवलेले आहेत. आवडीनुसार आपल्या तुम्ही इथे सगळ्या गोष्टी ॲड करू शकता, पण मी इथे माझ्या आवडीनुसार टाकलेले आहे. ज्या थालीपीठ बनवायला ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी मी इथे वापरलेल्या आहेत. खरंच पण खूप मस्त झालेले हे आहेत हे थालीपीठ. तर तुम्हीसुद्धा हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा. तर चला तर मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर नमस्कार, मी धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहीत पडेल की मी इथे काय वापरलं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी इथे साबुदाणा घेतलेला. खूप जास्त असा मी इथे पानचट केलेला नाही आहे, खूप जास्त पाणी टाकून भिजवलेला नाही आहे. थोडा इथे रट आहे आणि 2 इथे मी बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे, त्याला इथे छान असं उकडून घेतलेलं आहे. आणि सोबतच इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान असे मिक्सरमध्ये टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला असं खलबत्त्यामध्ये सुद्धा चेंदू शकता, पण मी इथे मिक्सरमध्ये टाकून असं वाटून घेतलेलं आहे. चालू बंद करून आपल्याला मिक्सर लावायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे जाडसर असं शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर आता हे छान वाटण मी एका वाट्यामध्ये, म्हणजे ज्यामध्ये आलू आहेत, बटाटे आहेत, त्याच वाट्यामध्ये टाकून मी इथे मोकळं मिक्सर खाली केलेला आहे. तर त्याच मिक्सरमध्ये टाकून मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सोबतच थोडं इथे मी जिरं घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे सांबार किंवा कढीपत्ता वगैरे ॲड करू शकता, पण मी इथे मिरची आणि जिऱ्याचं जे जिरा टाकलेला होता त्याचं असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला या आलूमध्ये इथे टाकायचं आहे. तर सगळ्यात आधी मी इथे आलू असं हाताने छान फोडून घेत आहे, छान असं मॅश करून घ्यायचं. तुम्ही इथे हवं तर छान असं किसणीने छान बारीक बारीक किसून घेऊ शकता, पण मी हातानेच इथे फोडलेला आहे. आणि त्यासोबतच आता इथे साबुदाणासुद्धा टाकलेला आहे. आता सगळ्या गोष्टी मी इथे अशा मिक्स करून घेते. सोबतच इथे कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता हाताने असं तोडून घेतलेला आहे. 2-3 पानं कढीपत्त्याची घेतली, जास्त नाही घेतलेली आहेत. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये सांबार वगैरे ॲड करू शकता, पण मी इथे सांबारचा वापर केलेला नाही आहे. चटणीमध्ये लगे तर मी सांबारचा वापर करणार आहे. तर त्यासोबतच आता मी इथे मिरची आणि जे जिऱ्याचं वाटण केलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता त्यासोबतच मी इथे उपवासाचं मीठ, म्हणजे संदगंध मीठ इथे वापरलेलं आहे. तर चवीपुरतं इथे संदगंध मीठ टाकलेलं आहे. आता छान याला ना असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे मिरचीचा वापर थोडा जास्त करू शकता, किंवा तिखट पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. पण मी इथे कमीच तिखट ठेवणार आहे, कारण मुलं वगैरे खातात त्यासाठी. तर इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. तवा छान असा गरम करून घेतलेला आहे. सोबतच त्याला असं तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं साबुदाण्याचं, तर हे मिश्रण याच्यावर असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. छान असं त्याचा गोळा घेऊन छान असा त्याला टॅप टॅप करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने. आता हे बाजूनी जे आहे ते थोडं इथे फाटत आहे पोळी, तर मग काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आणि छान व्यवस्थित असं गोल गोल लावून घ्यायचं आपल्याला पाण्याने, असं छान त्याला असं पुसून घ्यायचं आहे, सारवून घ्यायचं आहे. तर तुम्ही जसं भाकरीला वगैरे करतात तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे तसं पाणी टाकून थोडंसं सारवायचं आहे. तर व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने मी इथे छान असं पराठा जो आहे थालीपीठ तो असा थापून घेतलेला आहे. तर आता हा थालीपीठ इथे तयार झालेला आहे. त्यासोबतच आता इथे बघू शकताय तुम्ही 5 मिनिट झालेले आहेत. तर इथे कमी गॅसवरती, बिलकुल मंद गॅसवरती हे आम्ही पराठा इथे भाजून घेतलेला आहे. तर याला आता पलटून घेते मी. बघा तुम्ही काय कलर आलेला आहे, खूप मस्त कलर आलेला आहे, गोल्डन असा कलर आलेला आहे आणि सोबतच क्रिस्पीसुद्धा झालेला आहे. आणि खरंच खूप मस्त कलर दिसत आहे त्याचा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने. तर आता इथे पराठा पलटून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूनी पण छान शिजत राहतो, तोपर्यंत आपण इथे आता चटणीची तयारी करून घेऊया. तर आता चटणी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, पण त्याची वरची साल काढलेले नाही आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता. तर इथे 2-3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, सोबतच सांबार वापरलेला आहे आणि सोबतच 2-3 पानं इथे मी कढीपत्त्याची टाकलेली आहेत आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे. तर आता हे
मिक्सरमध्ये मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ करू शकता किंवा घट्ट हवी असेल तर घट्ट करू शकता. पण मी इथे घट्टच अशी ठेवलेली आहे. खूप प्लेन त्याला असं वाटून घेतलेलं नाही आहे, जाडसरच असं ठेवलेलं आहे. कारण मला ते दाताच्या खाली एक एक बारीक कण येतात ना, तर ते खूप मस्त वाटतात. त्यासाठी मी इथे असं ठेवलेलं आहे. अशी जाडसर अशी चटणी वाटून घेतलेली आहे. सोबतच आता इथे चटणी छान झालेली आहे. आपण तडक्याची तयारी करून घेऊया आणि सोबतच इथे पराठासुद्धा आपला बघून घेऊया. तर इथे बघू शकताय दोन्ही बाजूनी छान असा पराठा किती मस्त कलर आलेला आहे. मी पलटवलेला नाही आहे, पण सांगत आहे. तर एका बाजूनी तर इथे छान कलर आलेला आहे. तर आता दुसऱ्या बाजूनी पण आपण इथे पलटवून बघून घेऊया की दुसऱ्या बाजूने सुद्धा किती कलर मस्त आलेला आहे ते. तर बघू शकताय तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा कलर आलेला आहे. आपण जर कमी गॅसवरती इथे मंद गॅसवरती जर पराठा या पोळी किंवा काही म्हणा जर आपण भाजलं तर त्याचा कलर अगदी व्यवस्थित आणि छान येतो. कारण इथे तो पराठा छान हळूहळू शिजतो, त्यामुळे कलर खूप मस्त येतो. तर चला तर आता पराठासुद्धा दोन्ही बाजूनी पलटवून घेतलेला आहे. सोबतच एका बाजूने थोडा इथे क्रिस्पी व्हायचा आहे, तर त्यासाठी मी थोडा वेळ इथे ठेवलेला आहे पुन्हा आणखी. तर सोबतच आता मी तडक्याची तयारी केलेली आहे. तेल घेतलेलं, तेलामध्ये तेल छान तापवून घेतलेलं आहे. सोबतच त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आणि थोडंसं जिरं टाकलेलं. या दोनच गोष्टीचा मी इथे तडका तयार केलेला आहे. तर आता हा छान तडका मी इथे चटणीमध्ये टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. पाणी वगैरे अजिबात मी वापरलेलं नाही आहे. पातळ वगैरे अशी चटणी केलेली नाही आहे. तर ही चटणी उपवासाची चटणी आहे. हवं इथे लसूण वगैरे काही वापरलेला नाही आहे. तर बघू शकता इथे पराठासुद्धा किती छान मस्त झालेला आहे. दोन्हीही बाजूनी छान असा पराठा मी भाजलेला आहे. तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूनी कलर खूप मस्त आलेला आहे. अगदी क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधून छान असा मऊ झालेला आहे. तर पराठा इथे पूर्णपैकी छान असा तयार झालेला आहे. अगदी कमी वेळामध्ये बनतो आणि खरंच खूप लवकर बनतो आणि खरंच खायला सुद्धा खूप टेस्टी आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकता. पण मी इथे मला जे इन्ग्रेडियंट्स आवडतात त्याच गोष्टी मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर आता हा पराठा मी इथे काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे प्लेटमध्ये सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे. खरंच खूप मस्त झालेला आहे. मला सुद्धा फार आवडलं. मी पहिल्यांदाच ट्राय केलेला होता हा पराठा आणि खरंच पहिल्या प्रयत्नातसुद्धा खूप मस्त झालेला आहे. प्रत्येक उपवासाला हा पराठा जो आहे तो बनतो. तर इथे मी चटणीमध्ये ना मीठ टाकायचं विसरलेले होते. तर आता मी मीठ टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे त्याला. सगळ्याच उपवासाला ही चटणी किंवा हा पराठा जो आहे थालीपीठ सहज बनवता येतो आणि खरंच खूप कमी वेळामध्ये बनतो आणि लवकर बनतो. हा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर फायनल लूक तुम्ही बघू शकता. इथे मस्त पराठा दिसतो आणि खरंच खूप चविष्ट झालेला आहे. अगदी मीठ आणि तिखट वगैरे सुद्धा खूप मस्त झालेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.